कृषीप्रधान देशाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणजे टाळूवरचं लोणी खाणारा कृषीप्रधान देश आहे आपला आणि आपल्याकडे शेतकऱ्याला सहानुभूती इतकी दिली जाते, की काय बोलायलाच नको. मित्रांनो, पाठीमागं जे शेतकऱ्यांचं महापुरामुळे नुकसान झालं, होतं नव्हतं ते बी त्यातनं वाहून गेलं. अगोदरच वर्षभर पाऊस आहे, पेरण्या झाल्या नाहीत. बरं होतं नव्हतं ते बी वाहून गेले. पण शेतकऱ्याला सहानुभूती कसली खतरनाक ह्या कृषीप्रधान देशाने दिल्या. काय केलंय ह्यांनी? ऊसाचं जे बिल आहे ते, म्हणजे ऊसाच्या बिलांमधनं ₹15 कपात करून तेच शेतकऱ्याला परत देणार. म्हणजे आधीच आम्ही नुकसानात आहे, ऊसाला दर भेटेना ते आणि तुम्ही त्याच दरातनं आणि 15% कमी करून शेतकऱ्यांना देणार. म्हणजे हा कुठला निर्णय घेतलाय तुम्ही? तुम्हाला तर मानलंच पाहिजे. तो निर्णय घेतला म्हणजे लय शेतकऱ्यांच्या हिताचाच घेतलाय तुम्ही निर्णय, त्यात काही विषयच नाही. पण तुम्हाला एक सांगायचं म्हटलं, तर जे आम्ही ऊस घालवतो कारखान्यांना, ते कारखान्याचे मालक खूप मोठे आहेत. आपली नेते मंडळी खूप मोठे आहे. गव्हर्नमेंट आपलं खूप मोठं आहे. गव्हर्नमेंट संस्था खूप मोठ्या आहेत. कृषी अधिकारी आहेत. गव्हर्नमेंट अधिकारी पण चांगले-चांगले पगार घेतात. त्यांच्या तिजोरीला थोडा हात घातलासा, भरून पडलेत हो, वाळव्या लागायला लागलेत पाक, त्या तिजोऱ्यासनी. जरा त्याला हात घाला. त्यातनं बाहेर काढा थोडं. गंजून जायला लागलेत तिजोऱ्या त्यांच्या. त्या काढा. नुकसान द्या. पूरग्रस्तांना ते वाटा. आमचंच आमच्याच टाळून हात फिरवायची वेळ आणू नका. एवढीच विनंती आहे.